झाली का बोलती बंद? आधी तर चुरू चुरू बोलत होतात. काय झालं? शांत का आहात इतके? बघ नेत्रा, एवढा मोठा गट आहे तुझा, सगळे आहेत इथे, पण एकाच्याही तोंडून शब्द फुटत नाही. काय तुला वाटतं कोणीच काही घाबरत वगैरे नाही? सगळे घाबरतात, हो की नाही फाल्गुनी? चला, आता सगळा गट जमलाच आहे तुमचा, तर आपण एक खेळ खेळूया. घाबरण्यासारखं काही नाहीये, एकदम सोपा खेळ आहे, येणार सगळ्यांना. खेळाचं नाव आहे ओळखा पाहू कोण. तर आता ओळखा, इंद्राणीच्या हातात ही जी काही खोपडी आहे ती कोणाची आहे? आत्या ऐका माझं. आत्या ऐका माझं. आपण अस्थी शोधूया. आता तुम्ही तुमच्या खोलीत जा. अस्थी घरातच आहेत कुठेतरी. हो हो, अस्थी जर घरात असतील ना तर आपल्याला सापडतील. आता आता खोलीत जा तुम्ही. ऐका माझं, खोलीत जा. मी आत्यांना खोलीत घेऊन जाते. चला. पप्पाजी, विरोचक पॉवरफुल झालंय का? चला शोधा, हाड शोधा. काकू, फाल्गुनी, चला. तुम्हाला कळतंय ना, हे सगळं सोपं नाहीये. विरोचक हे सगळं मुद्दाम करतोय. त्याला जे करायचं होतं ना ते करून झालंय त्यांनी. आता मी बघते काय करायचं. आत्या नाही, थांबा. मी हात जोडते तुमच्या समोर. विरोचकाच्या सापळ्यात नका अडकू, नका असं करू. अजून किती सहन करायचं गाई? आत्या, हा विरोचकाचा सापळा आहे. त्याला हेच हवंय की आपण काहीतरी करावं, पण आपण ह्या सापळ्यात नाही अडकायचं. आत्या, मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय, पण विरोचक हे सगळं मुद्दाम करतोय. घरातले सगळे त्याच्या विरुद्ध एकत्र आलेत. कोणीही त्याला घाबरत नाहीये आणि म्हणून तो आता हे सगळं करतोय, आपल्याला आतून तोडण्यासाठी. विरोचकाला घरातल्या प्रत्येकाची दुखरीनच माहिती आहे आत्या, तुमची सुद्धा, आणि तो त्यावरच घाव घालतोय. पण तुम्ही तुटायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, केतकी काकू, फाल्गुनी ताई, तन्मय, तेजस भाऊजी, सगळ्यांना तुमच्याकडे बघून बळ मिळतं. तुम्हीच तुटलात तर त्यांचं काय होईल? आत्या, तुम्हाला आपल्या कुटुंबासाठी खंबीर राहावं लागेल. येते लक्षात? मला पटते नेत्राचं. आता आपल्याला शांतपणेच घ्यावं लागेल.
आपली एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. बरोबर बोलतात अद्वैत साहेब. थोडा वेळ जाऊ देऊया. आपल्या घरात कधी कुठे काय सापडेल काहीच सांगता येत नाही. काय म्हणत होती ती? नेत्रा ती तुझा जीव घेण्याचा प्लॅन बनवते. साहेब ती असं काही करणार नाहीये. ऐका माझं, ऐका. विरोचक आपल्या भावनांची खेळतोय. आपण घरातल्या प्रत्येकाच्या मनातून विरोचकाबद्दलची भीती काढून टाकली. ते तिला आवडलं नाहीये आणि म्हणून ती हे सगळं करते. आपण तिच्या आत्मविश्वासावर हल्ला केला. ती आता प्रतिहल्ला करते आपल्या भावनांवर. विरोचक आपल्या भावनांशी खेळेल पण आपण तिला तसं करू द्यायचं नाही. नेत्रा तुला सारं जरी काही झालं ना तर मला काही होणार नाही. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. तुम्ही आहात, इंद्राणी आत्या आहेत, बाबा आहेत, फाल्गुनी ताई, केतकी काकू, तेजस भाऊजी, तन्मय, आई, आबास, तुम्ही सगळे आहात माझ्या बरोबर. कसं काही होईल? साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा. काहीही झालं तरी आत्मविश्वास डगमगू द्यायचा नाही. हे युद्ध आहे. हा पदर आहे. घे भाऊ. थोडासा लांब घे शेखर. बस याला म्हणतात निर्या. कळलं का? थांब थांब थांब. छान दिसायला हवं की नाही? व्यवस्थित घ्यावा असा. छान. निसलो ना साडी. मस्ती दे ना. हो काय घाई काय? सर डोक्यावरून घे पदर. घे ना, छान दिसेल. डोक्यावरून घे. गोड दिसतंय बाळ. म्हातारी असती ना तर दृष्टच काढली असती तुझी. सिरियसली. तू बऱ्या बोलानं असती देणारच की नाही? देणार देणार. थांब ना जरा. घाई काय? इतकं छान दिसतोयस तू. एक मिनिट. काय छान दिसतोयस शेखर तू. फोटो काढूया आपण. पाऊट कर. गुड. आता असती दे. देणार ना. पण मला गंमत वाटतेय तू साडी नेसायला तयार झालास. साहजिकच आहे म्हणा. तुझ्या बापाचं लफडं होतं ना त्या मनोरमा बरोबर, म्हणून तयार झाला असतो. असती दे. कसल्या अस्थी, कसली हाडं. काही मिळणार नाहीये तुला. काय करायचं ते कर.
फाल्गुनी, भित्री वाघूबाई, अचानक शूरवीरासारखी वागायला लागलीस ग तू. हा, डोळे वर करून बोलतेस माझ्याशी तू. मग एवढं काय झालं? हाडांची का भीती वाटायला लागली तुला? हे सगळं तुला त्या नेत्रामुळे सुचतंय ना? सगळी डायलॉग बाजी करतेस तू ते तिच्यामुळे ना. बोल ना, उचकट ना तोंड. आता का गप्प आहेस? बोल. हे ना, ही त्वचा, ही हाड, त्याच्या आत असतो मृत्यू. इथे जेव्हा मारेन ना मी तुला, मरशील ना तू. एक गोष्ट लक्षात ठेव, मरणार आहेस तू. सगळ्यात आधी तूच मरणार आहेस आता, आणि मी मारणार आहे तुला. तुझी हाड आहेत ना, हाड ती अख्ख्या गुजरातमध्ये पसरवणार आहे. नाही, पण एक हाड ठेवेन मी त्याच्यासाठी, तुझी आठवण म्हणून. आणखी एक ठेवेन या घरातल्यांसाठी दुःख साजरं करायला. कळतंय? कळतंय? नेत्रा, आणि देवीची लेक आली. पण काय उपयोग आहे ग तुझ्या त्या देवीचा? काय करते ती? इथे भक्त संकटात आहेत आणि ती तिथे बसली आहे वावोशीला देवळात. काय बोलत होती? ती फोनवर कोणाला तरी सांगत होती की ती मनोरमाची हाडं आहेत ना, काहीच उपयोग नाहीये त्यांचा. त्यामुळे त्यांची ना आता विल्हेवाट लावून टाक. विल्हेवाट. इंद्राणीला सुद्धा मिळता कामा नये ती. कळतंय? कोण भेटणार आहे तिला? मृत्यू. आज मृत्यूची आणि नेत्राची भेट होणार. अस्तिका तयार राहा. अस्तिकालाच भेटणार असेल. कुठे भेटणार आहे, कधी भेटणार आहे, काही बोलली? मला ते माहित नाही. म्हणजे मी जेवढं ऐकलं तेवढं सगळं तुम्हाला सांगितलं. म्हणजे कदाचित ती निघालीही असेल. नाही, ती गेली नाहीये. तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. मी जाते आणि मी इंद्राणी आत्यांना पण कळवते. मित्र, आधी म्हणजे सगळं पुन्हा. काकू, काकू, अजिबात काळजी करू नकोस. तुला माहिती आहे ना, मित्राने एकदा एखादं काम हातात घेतलं की ते कधीच अर्धवट सोडत नाही. सगळं नीट होणार आहे. हो आधी. काकू, अजिबात घाबरायचं नाहीये. अजिबात घाबरायचं नाही. त्या विरोचकाचा आणि त्याच्या नागाचा अंत नेत्राकडून होणारच. कदाचित आजच. हो, आजच नेत्राला संपवायचं. तयार राहा अस्तिका, तयार राहा. आठव तुझा प्रतिशोध. सूड घ्यायचा ना, मग आता थांबायचं नाही. आता ही संधी सोडायची नाही. सूड घ्यायचा, सूड घ्यायचा.
नेत्रा, तुम्ही हे सगळं ठरवा, मी त्या बाईवर लक्ष ठेवतो. नाही नाही साहेब ऐका, आपण असं लक्ष ठेवलं तर तिला संशय येईल. त्या दिवशी माहिती आहे ना काय झालं होतं, आपण तिच्यावर पाळत ठेवून होतो आणि तिला पूर्ण कल्पना होती आपण काय करतोय त्याची. त्यापेक्षा आपण असं करूया आत्या, आम्ही घरात तिच्याकडे दुर्लक्षच करतो, म्हणजे तिला अजिबात काही जाणवू देत नाही. आत्या तुम्ही बाहेर आहात ना, तुम्ही बाहेरच थांबा आणि बाहेरून तिच्यावर पाळत ठेवा. ती घराबाहेर पडली की लगेच आम्हाला कळवा. चालेल, मी बाहेरच थांबते. ती आली की मी तुम्हाला फोन करून कळवते. आम्ही तयार आहोत आत्या. तुमचा फोन आला की निघतो लगेच. बरं. साहेब मला असं वाटतं तुम्ही नका येऊ आमच्या बरोबर. मला असं वाटतं तुम्ही घरीच थांबा. घरी फाल्गुनी तर एक येतं की काकू तन्मय सगळेच आहेत, आपण त्यांना एकटा नाही ना सोडू शकत. तुम्ही त्यांच्यासोबत थांबा. आत्या तुम्ही मला फोन करा, मी लगेच निघेन. हां, मी वाट बघते तुमच्या फोनची. ठीक. काय झालं? नेत्रा, सांभाळून, काही होऊ शकतं. ती बाई म्हणाली होती ती तुला. मला काही होणार नाही. देवी आईवर विश्वास ठेवा. आज सोडणार नाही हिला, काही येऊ. आत्या थोडं संयमाने घ्यावं लागेल. अजून किती संयमाने घ्यायचंय? आत्या आणखी थोडाच वेळ. नाही नेत्रा, आज अडवू नकोस. आत्या मला सांगा, असं धीरे सोडून कसं चालेल? मनोरमा आजींच्या अस्थी अजूनही तिच्याकडेच आहेत. आधी त्या मिळवायला हव्यात. तुम्ही आता जाऊन काही बोललात, काही केलं तर आपल्याला नंतर काहीच करता येणार नाही. बरं.
दंशकर कर दंशक इंद्राणीला वाटलं असेल विरोचकाचा नाग मेला. पटलंच आहे तिला. पण ती विसरलीये या विरोचकाकडे मनोरमाची दिव्य शक्ती आहे. तुला कसं काही होऊ देईन मी. विरोचकाचा सेवक आहेस तू. विरोचक असताना तुला काहीही होणार नाही. तुला सुषेणचा सूड पूर्ण करायचा आहे. प्रतिशोध घ्यायचा आहे.
पण त्याहून महत्वाचं काम करायचंय, खूप महत्वाचं काम. नेत्राला तू दंश केलायस, पण ती त्या त्रिनयनेची हट्टी मुलगी आहे. ती मेली नसणार, ती जिवंत असणार. तिला ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील तिथे आपणही जायचं. आपण तिला मृत्यू देऊ शकलो नाही तरी तिच्या मृत्यूची सोय ती स्वतःच करेल असं काहीतरी करायचं. चूक माझीच आहे बाबा. मी नेत्राला जाऊच द्यायला नको होतं. नाही आधी, आपल्या नेत्राला काही होणार नाही, माझा विश्वास आहे. खूप 2-3 वेळा दंश केलाय नागाने नेत्राला. किती वेळ झाला ट्रीटमेंट सुरू आहे, अजून काहीच रिस्पॉन्ड करत नाही. आधी आपली नेत्रा देवीचा अंश आहे, ती देवी आहे, काही नाही होणार तिला. हे काय आणि कसं झालं? रुपालीने घडवून आणलं सगळं. घरी फाल्गुनी, तेजस, तन्मय त्यांना असं घरी एकटं नाही सोडू शकत मी. एकटे नाही आहेत ते. मला हे सगळं कळलं. मी तेजसला कामानिमित्त मुंबईला पाठवलं मुद्दाम. कोणाला काहीच सांगितलं नाही. तुला माहित आहे ना तेजस किती अग्रेसिव्ह आहे. कळलं असतं तर त्याने रुपालीच फाल्गुनी आणि तन्मयलाही त्याच्याबरोबर पाठवलंय. तर घरी कोणी एकटं थांबायला नको, सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. नेत्रा बरी झाली की ठरवू काय करायचं ते. कशी आहे नेत्रा? काही होणार नाहीये ना नेत्राला? ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करते ना. Everything is under control now. Cool down. मल्टिपल टाइम सर्पदंशामुळे पेशंटच्या शरीरात विष पसरत चाललं होतं. पेशंटचा जीव वाचवणं जवळजवळ अशक्य होतं. पण काय माहिती काय चमत्कार झाला आणि पेशंटच्या जीवाला असलेला धोका टळला. आता मिसेस नेत्रा राजाध्यक्ष आउट ऑफ डेंजर आहेत. थँक्यू. अरे थँक्यू सो मच डॉक्टर. आता त्या फक्त बेशुद्ध आहेत. थोड्या वेळाने शुद्धीवर येतील. मे बी 3 किंवा 4 तास लागतील. कदाचित जास्ती वेळही लागू शकतो. आम्ही आज जाऊ शकतो ना? तुम्ही आज जाऊ शकता, पण जास्त वेळ थांबू नका. ओके ओके. थँक्यू. ओके. हसती का? तर डॉक्टरांची बोलायच्या आधी पाहिलं तर नेत्रा होती.
इथे अस्तिका आलीच कशी? नेत्रा कुठे मग? डॉक्टर काय चाललंय सगळं? कोण आहेत या? मिसेस नेत्रा कुठे आहेत? आपण रुपाली म्हात्रेच्या मागे गेलो होतो ना, मनोरमा आजींच्या अस्थी मिळवण्यासाठी. मग इथे कशी आले मी? तुम्ही सगळे एवढे शांत का आहात? काय झालंय? बोला ना साहेब, काय झालंय? बोला ना काहीतरी, मला सांगा ना, काय झालं काय? अस्तिका तू इथे आलीस कशी? आणि नेत्रा कुठे? अस्तिका? अस्तिका? ही नेत्रा आहे. अस्तिका? अस्तिका? अस्तिका नाही, मी नेत्रा आहे. मी नेत्रा आहे, नेत्रा. मी देवी ह्याची शपथ घेऊन सांगते, मीच नेत्रा आहे. मी अस्तिका नाहीये, मी खरंच नेत्रा आहे. मी खरंच सांगते साहेब, मी अस्तिका नाहीये. कसं झालं? कसं झालं? हा चेहरा कसा? माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच नेत्रा आहे. अस्तिका नाहीये, मी नाही. नाटक बंद कर तुझी आणि सांग नेत्रा कुठे?
नेत्रा कुठे सांग नाही तर अद्वैत, आणि पेशंटला थोडासा त्रासही होईल. दिस इज टोटली अनबिलिव्हेबल. म्हणजे आता जी पेशंट म्हणून जी मुलगी आहे ना, तिचे रिपोर्ट्स आणि आधी जी पेशंट होती तिचे रिपोर्ट्स हे टोटली मॅच होत आहेत. दिस इज मिरॅकल. हे सगळं काय होतंय मला काहीच कळत नाहीये. माय गॉड. नाही समजू शकतो तुम्हाला काय वाटते ते. इट्स नॉट नॉर्मल. हो, हे नॉर्मल नाहीच आहे. आणि म्हणूनच जे काही घडलंय ना त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच हवं. डॉक्टर मी तिला कधी घेऊन जाऊ शकतो? मी तिला घेऊन जाऊ शकतो म्हणजे? तुम्ही आत्ता जी मुलगी आहे तिला ओळखता? मग जी आधी जी पेशंट होती तिचं काय? आणि ही कुठून आली? आणि आधी जी पेशंट होती ती गेली कुठे? हा डॉक्टर, आम्हाला आजच डिस्चार्ज मिळेल. आम्ही घरी काळजी घेऊ तिची. या अख्ख्या घरात आता सगळीकडे फोटो लागणार. पण सगळ्यात आधी आता नेत्राचा फोटो लागणार. नेत्रा मरणार. तहान भुकेनी तडफडून तडफडून मरणार. नाही, बघितलंस ना तुझ्या लेकीची काय अवस्था केली आहे ती. वाचवू शकलीस तर वाचव तिला. सांगितलं होतं ना तुला, तुझ्या लेकींचा माझ्यासमोर काहीही निभाव लागणार नाही. बघ आता. हे सगळं किती अवघड असेल हो तुमच्यासाठी. या सगळ्यात तुझी काय चूक आहे नेत्रा? मला माहिती नाही विरोचकाला हे सगळं करून काय निष्पन्न होणार आहे. पण एक वचन देते तुम्हाला, मी कधीच तुमच्यापासून दुरावणार नाही.
साहेब, पण एक गोष्ट नक्की, ह्या परिस्थितीला आपण दोघांनी घाबरायचं नाही. देवी आई आपल्या पाठीशी आहे आणि या सगळ्यातून तीच आपल्याला बाहेर काढेल. साहेब, माझा आवाज, माझा चेहरा जरी बदलला असेल तरी माझं अस्तित्व तेच आहे. मी अजूनही तुमची नेत्राच आहे. हे काय विरोचका? त्रिनयनेच्या लेकींकडे जसं वरदान आहे तसंच हे वरदान तुझ्यासाठी. विरोचकाची दिव्य शक्ती. खूप प्रयत्न करावे लागले ही विरोचकाची शक्ती तुला देण्यासाठी. हा मणी कायम तुझ्या सोबत ठेवायचा. जोपर्यंत हा मणी तुझ्या सोबत असेल तोपर्यंत कलियुगात कुठलीच शक्ती तुला काहीच करू शकणार नाही. राजाध्यक्षांच्या घरात तुला नेत्रा म्हणून वावरायचं आणि नेत्रा म्हणून वावरताना हा मणी कायम तुझ्या सोबत असायला हवा. हा मणी तुझ्या सोबत असताना तुला गरुड सुद्धा काही करू शकणार नाही. हो विरोचक, आपला आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आदेश आहे. हा मणी मी कायम माझ्या सोबतच ठेवे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि जर माझा खेळ संपला तर मी तुला कधीही माफ करणार नाही. विसरून जाईन मी की तू माझी सेविका आहेस. तुझ्याकडून काही चूक झाली तर तुझा अंत निश्चित. आजूबाजूला कोणी नाहीये ना विरोचका? असं कसं कोणी असेल? भयान शांतता पसरवली आपण. आपण जी खेळी खेळलोय त्यांनी सगळ्यांचंच अवसान गळून पडलंय. पायाखालची जमीन सरकली आहे त्यांच्या. विरोचका, आपण मला जीवनदान दिलंय. मी आपली कायम ऋणी राहीन. जीवनदान मिळणारच होतं. या विरोचकाकडे आता हवं ते घडवण्याचं, हवं ते मिळवण्याचं वरदान आहे असं समजलीस तरी हरकत नाही. हो विरोचका. काय प्रगती? प्रगतीच प्रगती आहे. सगळं व्यवस्थित होतंय ठरवल्याप्रमाणे. आता सगळ्यांचा विश्वास बसलाय की मीच नेत्र आहे. आता माझ्यासाठी पुढचा आदेश? सावध राहा एवढाच आदेश पाळ. युद्ध संपलं नाहीये अजून. तुला वाटत असेल इंद्राणीचा तुझ्यावर विश्वास बसलाय, तरी सुद्धा बेसावध राहू नकोस. प्रत्येक वेळी खात्री करून घे. अशा गोष्टी करत राहा की ज्याने विश्वास संपादन होईल. क्षणोक्षणी तूच नेत्र आहेस हे त्यांना पटायला हवं. अशा गोष्टी करत राहा. हो विरोचका. विरोचका, मला सांगा ना, नेत्राचं काय झालंय? तिला कुठे ठेवलंय तुम्ही? गुपित आहे. नेत्राला कधी संपवणार तुम्ही? तिचा अंत कधी आणि कसा होणार आहे? तुझं बदललेलं रूप हीच तुझ्या अंताची सुरुवात आहे. तू नाही ठरवू शकत विरोचका कोणाचा अंत कधी होणार आहे ते. जर देवी आईनी कोणाचा अंत लिहिला असेल तर तो तुझा अंत आहे आणि तुझा अंत हा माझ्याच हाती होणार आहे.
फक्त देवी आईच्या आदेशाची वाट बघते. पण तू तिच्यापासून लांब राहा. तब्येत कशी आहे तुझी? डॉक्टर म्हणाले होते की अशक्तपणा राहील काही दिवस. नाही, तब्येत आता बरी आहे माझी. पण असं मला आता शांत नाही बसता येणार. आपण विरोचकाचा डाव हाणून पाडला पाहिजे. हो, पण शांत बसायचंच नाहीये. बरं, आणखीन एक गोष्ट. मामांचा फोन आला होता. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन केला. काय म्हणाले ते? मी सगळं सांगितलं त्यांना. आत्या, पण ते घाबरतील ना? हो, भीती वाटणं स्वाभाविकच आहे. पण त्यांना सगळं सत्य सांगणं गरजेचं होतं. कारण उद्या समजा ते तुला इथे भेटायला आले तर तुला त्यांना भेटावंच लागेल. आणि ह्या सगळ्यात काय करावं हे मलाही कळत नव्हतं. म्हणून मी त्यांना सांगितलं सगळं. बरं, त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन आहे. पण त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला पटली आहे. कोणती गोष्ट? अंधार पडायला लागल्यावर आपल्याला मार्ग दिसत नाही, आणि अशा वेळेला देवी आईच आपल्याला मार्ग दाखवेल. तू देवी आईचा जप सुरू कर. तुझ्या गळ्यातला देवी आईचा धागा कुठे आहे? धागा कुठे गेला? काय झालं साहेब? काही हवं होतं का? तुलाच शोधत होतो. तुझ्या गळ्यातला देवी आईचा धागा. तुझी ट्रीटमेंट सुरू होती त्यावेळी नर्सने दिला होता माझ्याकडे. काय झालं? असं काय बघताय? हा चेहरा बघतोय, हे डोळे बघतोय. इतर माझ्या समोर कितीही मोठं संकट उभं असेल ना, तरी हा चेहरा, हे डोळे खूप बळ देतात मला, खूप कॉन्फिडन्स देतात. ती बाई म्हणाली होती ती तुला. मला काही होणार नाही. देवी आईवर विश्वास ठेवा. खूप कमी वेळ शिल्लक आहे ना तिच्याकडे. विचार मला कशी. विचार, मी मारणार आहे तिला. काय झालं?
तुम्हाला असं वाटतं का साहेब की तुम्ही काही बोलला नाहीत तर मला कळणार नाही? तुमच्या डोळ्यात दिसतं सगळं. माझा खरा चेहरा अजून तुमच्या नजरेसमोरून जात नाहीये ना? वाईट नका वाटून घेऊ साहेब, पण मला तुमचं मन कळतं. आणि तुमच्यासाठीच काय, घरातल्या प्रत्येकासाठी हे किती अवघड आहे मला माहिती आहे. आज तर केतकी काकू मला बघून घाबरल्या. त्यांना मी नेत्रा नाही, मी अस्तिकाच वाटले. हे घाबरणं. जन्म ही मृत्यूची जननी आहे. मृत्यूचं तांडव तर होणारच, पण त्याआधी या घरात कालवज्र जन्माला येणार. कालवज्र. कालवज्र. त्रेतायुगातल्या युद्धात त्रिनयनेने कालवज्राची हत्या केली होती आणि म्हणूनच तो कालवज्र कलियुगात जन्माला येणार. आणि तो कालवज्र तुझ्या पोटी जन्माला येणार. त्रेतायुगात अद्वैत माझा सेवक होता, म्हणजे तो माझ्या वंशाचाच होता आणि तूही माझ्याच वंशाची आहेस. त्यामुळे तुमच्या दोघांच्या संबंधातून एक बाळ जन्माला येईल. ते बाळ असेल कालवज्र. कालवज्राच्या जन्मानंतर विरोचक आणखी शक्तिशाली होईल आणि त्रिनयनेच्या लेकींना महाभयंकर मृत्यूचा सामना करावा लागेल. पण विरोचक आहे कसं शक्य आहे? अद्वैत म्हणजे त्रेतायुगातला सुषेण आणि मला सुषेणचा सूड घ्यायचा आहे. सूड घ्यायचाच आहे, पण त्याआधी तुला त्याच्या बाळाची आई व्हावं लागेल. माझा आदेश लक्षात आला? या घरातल्या प्रत्येकाला तडफडवून तडफडवून मारायचंय. अद्वैतला सुद्धा मारायचंय, पण त्याआधी आपला वंश या कलियुगात वाढेल अशी व्यवस्था करायची. आणि त्यासाठी ही योग्य संधी आहे. ही संधी वाया दवडून उपयोगाची नाही. माफी असावी विरोचका, पण माझ्याकडून हे शक्य नाही. त्रेतायुगात ज्यांनी माझ्या दुर्मतची हत्या केली त्याच्याबरोबर हे शक्य नाही. कलियुगात जर युद्ध जिंकायचं असेल तर तुला माझा आदेश पाळावाच लागेल. सूड घेण्याची संधी मिळेलच तुला, पण सूड घेण्यापेक्षा कलियुगातलं हे युद्ध जिंकणं जास्त महत्वाचं आहे. आणि युद्ध जिंकण्यासाठी फक्त शक्तीचा वापर करून नाही चालत. 9 महिने? आता हे 9 महिन्यांचं काय प्रकरण? 9 आकड्याचा ग्रंथात किंवा पंचपिटिकेतल्या 3 पेट्यांमध्ये कुठेही उल्लेख नाही. नेत्रा, तुला काही आठवतंय? नाही आत्या, पण पंचपिटिकेतल्या 4थ्या पेटीत उल्लेख असेल. मला असं वाटतं की कदाचित त्याने आपलं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे केलं असावं. नाही बाबा, तो राक्षस आता खूप अग्रेसिव्ह झालाय. तो मुद्दाम आपल्याला सांगून आपल्या समोर घडवून आणतोय हे सगळं. कदाचित ही तिची चाल असेल. मी नाही म्हणत नाहीये, पण आपल्याला असं दुर्लक्ष नाही करता येणार.
काय झालं? अशी शांत काय आहेस तू? नाही साहेब, त्याच विचारात आहे. ती असं का बोलली ह्याचाच विचार चालू आहे. ती बोलली आहे म्हणजे त्याचा नक्की काही ना काहीतरी अर्थ असणार आहे जो आपल्याला शोधायचा आहे. या गोष्टीच्या मुळाशी गेलं तर कदाचित आपल्याला मार्ग सापडेल. मला असं वाटतं तू मामांशी बोलावंस. आबांशी बोलून काही उपयोग होईल असं नाही वाटत मला आत्या. तसं नसतं. कधी कधी एखाद्याशी बोलताना आपल्याला एखादा छोटा धागा सापडतो आणि त्यामुळे पुढे जायला मदत होते. मामांशी बोलल्यामुळे गरुड महात्म्याबद्दल कळलं आणि अस्तिकाचं खरं रूप आपल्या समोर आलं. ठीक आहे, मी बघते. नेत्रा काय झालं? कसलं टेन्शन आहे का तुला? नाही साहेब, काहीच नाही, खरंच मग अशी रेस्टलेस का दिसतेस तू? नाही, खरंच काही नाही झालं. हे बघ, तू घाबरून जाऊ नकोस. आम्ही सगळे आहोत. हं? बरं चल, मला निघायला ऑफिसला जायचंय. अद्वैत साहेब, झालं, तुम्ही बघितलं ना. मी आता कपडे बदलून येते. साहेब, काही शोधताय का तुम्ही? माझं वॉलेट सापडत नाहीये. मी देते. आणि आता घरात सुद्धा सगळे टेन्शन मध्ये होते ऑलरेडी. सो मी विचार केला की तुम्ही परत आल्यावरच तुम्हाला हे सगळं सांगेन. भाईजी, हे सगळं असंच राहणार का? म्हणजे नेत्राचा फेस असंच राहील का? माहित नाही. नाही यार, नेत्राचा चेहरा परत मिळायला हवा. हे बघ, सॉरी नेत्रा, पण ब्रो, मला सतत असं वाटत राहणार आहे की ही ती आस्तिका आहे. हा आस्तिकाचा चेहरा असला तरी सुद्धा आता तिचा अंत झालाय. कारण तिचा अंत मी स्वतः केलाय. आणि लवकरच या चेहऱ्याचा सुद्धा अंत होईल. माझा चेहरा मला लवकरच परत मिळेल. हा, पण तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे. मला मान्य आहे, माझा हा चेहरा तुम्हाला सगळ्यांसाठी स्वीकारणं फार कठीण जाणार आहे.
पण या चेहऱ्याबद्दलची भीती अजिबात मनात ठेवू नका, कारण मी तुमची नेत्राच आहे. हे 9 महिन्यांचं कोडं घालून माकडाच्या टोळीला कामाला लावलंय मी. सगळे अडकलेत त्यात. सगळं व्यवस्थित जुळून आलंय. काय झालं, तू गप्प कायस? काही नाही विरोचका. अद्वैतनी माझं हे रूप अजूनही मनाने स्वीकारलेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे परवापर्यंत घडणं अपेक्षित आहे ते घडेलच याची शाश्वती नाही. माफ करा, पण माझ्यासाठी सुद्धा हे खूप कठीण आहे. काहीच कठीण नाहीये. विसरून जा सगळं. काही दिवसांसाठी विसरून जा त्रेतायुगात काय घडलं होतं ते. अजूनही ती जखम पूर्णपणे भरलेली नाहीये विरोचका. मी तेच सांगतेय. विसरून जा. विसरून जा की अद्वैतने दुर्मदला, तुझ्या प्रियकराला मारलं होतं त्रेतायुगात. योग्य वेळ आली की अद्वैतचा सूड घ्यायची संधी देईनच मी तुला. सुषेणचा वध तुझ्याच हातून होईल हे नक्की. आता कसला विचार करतेयस? काही नाही विरोचका. मला परत एकदा सांग, कोण आहेस तू? अस्तिका. नेत्रा. नेत्रा आहेस तू. विसरून जा काही दिवसांसाठी की तू नाग आहेस. मगच तुझा सहवास अद्वैतला नेत्राचा सहवास वाटायला लागेल. तू अजून मनाने नागच आहेस. जोपर्यंत तू नाग आहेस हे विसरत नाहीस तोपर्यंत काहीच होणार नाही. एकदा मनाने नेत्रा हो. नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष. साहेब नको मला. नेत्रा गोळी घे, बरं वाटेल तुला. घे. आणि आता आराम कर शांतपणे. झोप चल. आणि आता कसलाही विचार न करता शांतपणे आराम कर फक्त. नेत्रा काय झालं? काय होतंय तुला? काही त्रास होतोय का? नेत्रा काय होतंय? काय झालं? अशी का करते? काहीतरी गडबड आहे. नेत्रा. नेत्रा काय झालं? तुला काही आवाज ऐकू येतोय का? नेत्रा. नेत्रा काय होतंय? नेत्रा प्लीज सांग, काय होतंय तुला? नेत्रा अगं काय होतंय? नेत्रा. काय झालं? नेत्रा. 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 अस्तिका. काय होतंय ना? नेत्रा. आता असं का करते तू? काय चाललंय तुझं? विरोचका वाचव मला. नेत्रा काय झालं? काही त्रास होतोय का? तू सांगत का नाहीयेस काही? नेत्रा. नेत्रा काय होतंय? नेत्रा. नेत्रा.
काय होतंय? पाय का दाखवते? नेत्रा नेत्रा काय होतंय तुला? काय त्रास होतोय हिला? मणी हरवलाय बहुतेक, म्हणून त्रास होतोय हिला. नेत्रा काय होतंय तुला? मित्र मित्र तू बस इथे, मी पाणी देतो तुला. नेत्रा नेत्रा बस खाली. हा मणी लवकरात लवकर अस्तिकाकडे गेला नाही तर तर हा खेळ इथेच संपेल. पाणी पाणी. नेत्रा नेत्रा पाणी देतील. नाही नेत्रा काय होतंय तुला? तू सांग तरी. बाईजी डॉक्टरांना फोन केले मी. नेत्रा डॉक्टर येत आहेत का? तू बस इथे शांतपणे. काय त्रास होतोय तुला? सांगितलं होतं ना तुला, विरोचकाच्या नादी लागू नकोस. आत्ताच्या आत्ता इथून. मरणार आहेस अशीच. आत्या पण यावर काहीतरी सोल्युशन काढावं लागेल आपल्याला लवकरात लवकर. या सगळ्याचा नेत्राला खूप त्रास होतोय आणि मला नाही बघवत हे सगळं. नेत्राने तरी किती सहन करायचं अजून. रुपाली हे 9 महिन्यांचे खेळ खेळते आणि त्यात हे सगळं असं घडतंय. तिनेच तर केलं नसेल ना काही. कदाचित. तू एक काम कर, नेत्राजवळ थांब. तिला जाग आली की मला सांग. मला बोलायचंय तिच्याशी. ओके. तिच्या कानात नेमके कसले आवाज येत होते हे कळलं ना, तर कदाचित आपल्याला ह्या गोष्टीच्या मुळाशी जाता येईल. बरी आहेस आता? हो आत्या. नेत्रा खरंच काही त्रास होत नाहीये ना आता? बरं मला सांग, मगाशी तुला कसला आवाज ऐकू येत होता? नेत्रा सांग ना, कसला आवाज ऐकू येत होता तुला? नेत्रा काय विचारतायत आत्या? कसला आवाज ऐकलास तू? सांग ना नेत्रा, कसला आवाज ऐकू येत होता? मला मला विरोचकाच्या हसण्याचा आवाज येत होता. खूप मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. खूप जास्त, म्हणजे मला भयंकर त्रास झाला त्याचा. कसं शक्य आहे? विरोचक तुझ्या समोर उभा होता आणि त्याच वेळी तुला विरोचकाच्या हसण्याचा आवाज कसा येऊ शकतो? तुला त्रास किती होत होता या सगळ्या गोष्टींचा? काहीतरी गडबड आहे. नाही आत्या, खरंच खरंच विरोचकाचा हसण्याचाच खूप आवाज येत होता मला. सगळं खूप धोकादायक आहे. विरोचकांनी तुला अस्तिकाचं रूप दिलंय आणि तुला होणारा हा त्रास
बरं, हा असा त्रास तुला ह्यापूर्वी कधीच झालेला नाहीये. खरंच आधी कधीच असा त्रास मला नव्हता झाला. यावर काहीतरी मार्ग काढायला लागेल. मी विचार करते. आलेच. नेत्रा, टेन्शन नको घेऊस तू. साहेब असं का होतंय? मला वाटलं तुम्हीच फाल्गुनीला काही. फाल्गुनीला मी कधीच काही करू शकले असते, पण केलं नाही. हे सगळे कच्चे लिंबू आहेत आणि या सगळ्यांमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यात वेळही नाही घालवायचा. फाल्गुनी सुद्धा आता नेत्रामुळे त्रिनयनेची भक्त झाली आहे ना. अख्खं जग जरी त्रिनयनेचे भक्त झालं ना, तरी सुद्धा हा विरोचक पुरून उरेल त्याला. बघितलंच ना आत्ताही कसे घाबरले सगळे. मी काहीच केलं नव्हतं. फाल्गुनी बाहेर जाताना दिसली, बघितलं तर तिचा फोन तिच्या रूममध्ये होता. तो मी बंद केला आणि लपवून ठेवला, इतकंच. मृत्यूचं तांडव सुरू होणार आहे. सगळ्यात पहिला नंबर अद्वैतचा. अद्वैतचा बळी घ्यायचा. पण अद्वैतचा बळी घेण्याआधी आज रात्रीच त्याच्याकडून माझा कालवज्र घे. एकदा का कालवज्र तुझ्या गर्भात आला की मग मृत्यूचं तांडव सुरू होणार. इंद्राणी सुद्धा गप्प राहणार नाही. दिवे पण त्या लावून ती काही ना काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करणारच. हो, तिने आरशावर सुद्धा त्रिनयनेचं चिन्ह काढले. तू घाबरली नाहीस ना? नाही. आता माझ्याकडे मणी असताना मला कुठलीच काळजी नाही. म्हणूनच तो मणी जपून ठेव. आज रात्री जा. आता त्या बिंडोक राजाध्यक्षांनी जर आपल्याला एकमेकींशी बोलताना बघितलं तर गोंधळ होईल.